मोदी सरकारचा किंवा भाजप सरकारचा किंवा NDA सरकारचा हा प्रचाराचा भाग आहे. जर त्यांनी प्रामाणिकपणे या आणीबाणीकडे पाहिलं, या आणीबाणीच्या परिस्थितीकडे म्हणजे 75च्या, तर इंदिरा गांधींवरती भ्रष्टाचाराचा आरोप झाला आणि म्हणून त्यातनं मुक्त होण्यासाठी कोर्टातनं निकाल दिल्यानंतर त्यांनी आणीबाणी सत्ता टिकवण्यासाठी जाहीर केली, असं या मंडळींचं म्हणणं आहे. आता ह्यात काय भ्रष्टाचार होता? 12 जूनला जो निकाल आला त्यात काय म्हटलेलं आहे की इंदिरा गांधींचं जे स्टेज होतं 1971च्या प्रचाराचं, ते स्टेज एका सरकारी कर्मचाऱ्यांनी उभारायला मदत केली होती. ते स्टेज उभारल्यानंतर त्याची जी संपूर्ण रचना व्यवस्थापन होतं ते स्थानिक पोलिसांकडे होतं. आता इंदिरा गांधींनी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून ते ज्यावेळेला 71मध्ये निवडणूक लढवत होत्या त्यावेळी त्यांनी 2 गुन्हे केलेले आहेत. हे 2 गुन्हे आहेत बरं का. एका सरकारी कर्मचाऱ्यांनी आणि एका पोलीस खात्यातल्या काही कर्मचाऱ्यांनी मदत करणे गुन्हे आहेत. ह्या गुन्ह्यांच्यासाठी जर तो भ्रष्टाचाराचा मुद्दा करून जर न्यायालयाने त्यांना शिक्षा ठोठावली असेल तर या गुन्ह्याखाली नरेंद्र मोदी ते फडणवीस सगळ्यांना 10-20 वर्षाची शिक्षा व्हायला पाहिजे. इतकी ते सरकारची मदत घेत आहेत, इतका सरकारी प्रचार यंत्रणा वापरतायत त्यांच्या निवडणुकांमध्ये.